नागपूरच्या कळमना पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे दोघांना अटक करत त्यांच्याजवळून देशी बनावटीच्या पिस्तुला आणि जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली। या कारवाई दरम्यान एक जण फरार होण्यात यशस्वी झाला। पोलीस त्याचा शोध घेत आहेत। प्राप्त माहितीनुसार कळमना पोलिसांचं पथक त्यांच्या पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत होतं। या दरम्यान त्यांना गुप्त माहिती मिळाली की रेकॉर्डवरील काही आरोपी देशी बनावटीचं पिस्तूल घेऊन परिसरात फिरत आहेत। या माहितीच्या आधारे पोलिसांनी नवीन आरटीओ कार्यालयाजवळील चिखली चौकात सापळा रचला। काही वेळातच 3 संशयित आरोपी मोपेडवरून तिथे येताना दिसले। पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता मागे बसलेला एक आरोपी पळण्यात यशस्वी झाला, तर 2 जणांना अटक करण्यात आली। झडती दरम्यान त्यांच्याकडून एक देशी बनावटीचा पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली। त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। सोनू उर्फ त्रिवेदी आणि सहदेव साहू अशी त्यांची नावं आहे। पोलीस आता त्यांच्या फरार तिसऱ्या साथीदाराचाही शोध घेत आहे। आरटीओ जे ऑफिस आहे त्याच्या बाजूला अंधारामध्ये आपण सापळा कारवाई रचलेली आहे। त्या दरम्यान आपल्याला काही वेळानंतरच सापळा रचल्यानंतर काही वेळानंतर एक ज्युपिटर मोपेड गाडीवर 3 इसम आपल्याला त्या ठिकाणी आरटीओ कार्यालयासमोर आलेले दिसले आणि ते संशयास्पद स्थितीमध्ये थांबलेले होते। आपण सापळा रचून थांबलेलो होतो। त्या दरम्यान आम्हाला खात्री झाली की हे ते 3 इसम असावे आणि आम्ही त्यांच्याकडे कूच केली त्यांना पकडण्यासाठी स्टाफसह। आरोपी जो आहे सोनू उर्फ सागर सतीश त्रिवेदी याच्या पॅन्टच्या पॉकेटमध्ये आपल्याला एक देशी बनावटीचे कट्टा आणि 2 जिवंत काडतूस मिळून आले आपण आणि त्याबद्दल आपण त्यांच्याकडे विचारपूस सुरू आहे आणि आपण 325 भारतीय हत्यार कायदा सहकलम 135 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये पोलीस ठाणे कळमना येथे गुन्हा रजिस्टर केलेला आहे आणि तपास सुरू आहे।